आज 5:30 वाजता पडदे उघडले आणि बाहेर बघते तर अजूनही चक्क रात्र झाल्यासारखा अंधार होता. पण पुढच्या काही मिनिटात जे दृश्य दिसले ना ते खरंच मनात राहून गेले. सो हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आज मी तुमच्यासोबत माझं 5:30 वाजल्यापासून तर रात्री 10 पर्यंतचा पूर्ण रुटीन शेअर करणार आहे. सो माझ्या दिवसाची सुरुवात तर अगदी सकाळीच होते. आज सकाळी उठून जसं मी पडदे ओपन केले तर बाहेर बघते तर काय खूपच अंधार होता. इतका अंधार होता की मला एका क्षणासाठी वाटलं की अजूनही रात्रच आहे, पण खरं तर पहाट झालेली होती. त्यानंतर मी बाल्कनीतला लाईट लावला आणि सगळ्यात आधी माझ्या झाडांकडे एक नजर टाकली आणि खरंच बाहेरचं वातावरण इतकं शांत आणि इतकं सुंदर होतं ना की खूपच सुंदर. अशा शांत वातावरणामध्ये दिवसाची सुरुवात करणं म्हणजे खरंच एक प्रकारचा गोल्डन चान्सच वाटतो मला. त्यानंतर उठल्यावर मी गरम पाणी पिऊन घेतलं आणि म्हटलं चला तुम्हालाही आज सकाळचं हे सुंदर वातावरण दाखवते. हळूहळू आकाशाचा रंग बदलायला सुरुवात झालेली होती. आधी काळसर रंग होता, मग निळसर अंधार झाला आणि मग हळूहळू उजेड आणि आकाशातले ते रंग बघूनच मला खूप जास्त आनंद होत होता. 5:30 वाजल्यापासून मी हा सगळा व्ह्यू जो आहे तो बघत होती आणि एक गोष्ट नोटीस करत होती. हळूहळू रात्र संपत होती आणि हळूहळू दिवस उगवत होता आणि मला असं वाटते की आयुष्याचं सुद्धा अगदी असंच असते. जेव्हा आयुष्यात खूप दुःख येतात ना तेव्हा आपण कधी कधी खूप घाबरून जातो. माझ्यासोबतच असं का होतंय, हे कधी संपणार असं वाटते. पण जसं रात्रीनंतर सकाळ येते तसंच आपल्या आयुष्यातल्या अंधारानंतर उजेडसुद्धा नक्कीच येतो. फक्त त्या उजेडाची थोडी वाट बघावी लागते. आणि हा सुंदर व्ह्यू बघत असताना माझ्या झाडांकडे नजर गेली. इथे आल्यापासून माझ्या प्लांट्सची ग्रोथ ना खरंच खूप छान होत आहे. मला तर आता असं वाटायला लागलंय की लातूर माझ्यासाठी आणि माझ्या झाडांसाठी खूपच लकी आहे. बाल्कनीमध्ये फुललेली सदाफुलीची फुलं तर इतकी सुंदर दिसत होती ना की माझं लक्षच त्यांच्याकडे जात होतं. आणि मी नवीनच इथे ॲड केलेली ही रॅकसुद्धा तुम्ही बघू शकता. यावर मी माझी काही प्लांट्स ठेवलेले आहे. सो त्यानंतर म्हटलं एवढं छान वातावरण आहेच तर थोडी वॉकिंगसुद्धा करून घेऊया. थोडं चाललं की शरीर अगदी हलकं वाटते आणि पुढची कामं करण्यासाठी अंगात वेगळीच एक एनर्जी येते. आणि बघता बघता पूर्ण दिवस उगवलेला होता आणि आता माझ्या पुढच्या कामांची सुरुवात झालेली होती. सो मी इथे स्वयंपाकाची तयारी सुरुवात केलेली आहे. आज माझ्या फ्रीजमध्ये खरं सांगायचं तर एकही प्रॉपर भाजी नव्हती, पण फ्रीज उघडून नीट बघितलं तर इथून तिथून थोड्या थोड्या करून मी एक एक दोन दोन भाजीपाला जमा केलेला आहे. सो 2-3 वांगी आहेत, एक शिमला मिरची, थोडी फुलकोबी आणि अशाच छोट्या छोट्या भाज्या ज्या आहेत ते माझ्या फ्रीजमध्ये बाकी होत्या. कधी आपण मसाले भात करतो तेव्हा थोडी फुलकोबी उरते, कधी वांग्याची भाजी करताना 1-2 वांगी उरतात. आणि म्हणून म्हटलं की आज नवीन भाजी आणण्यापेक्षा आधी फ्रीजमध्ये जे काही आहे तेच वापरून घेऊया. मला असं वाटते की आपल्याला जेवढी भाजीपाला लागते ना तेवढंच आणलं पाहिजे. मी सुद्धा शक्यतो आठवड्याला जेवढं भाजीपाला लागते तेवढाच आणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे माझा भाजीपाला वेस्ट होत नाही आणि फ्रीजमध्ये राहून राहून तो चढत सुद्धा नाही. सो त्यानंतर मुलांसाठी थोडी फुलकोबी कट करून घेतली, कारण माझ्या मुलांना फुलकोबीची भाजी अजिबात आवडत नाही. म्हणून त्यांच्यासाठी जे काही व्हेजिटेबल्स बाकी होते ते सगळे एकत्र करून मिक्स व्हेज बनवायचं ठरवलं. माझ्याकडे अर्धा टमाटर, 2-4 मिरच्या आणि एक बटाटासुद्धा बाकी होता. म्हटलं चला बटाटासुद्धा मिक्स करून मिक्स व्हेज बनवून घेऊया. सो आता सगळ्या भाज्या मी एक एक करून कट करून घेते आहे. मुलांसाठी मिक्स व्हेज आणि आमच्यासाठी जे आहे ते कारलीची भाजी आणि वरण करून घेणार. आता सकाळी सकाळी 2-2 भाज्या करायचं म्हटलं ना खरंच खूप मोठा टास्क असतो. त्यावर वरण बनवायचं म्हटलं तर अजूनच जास्त काम. म्हणून मी काय केलं ना, दोन्ही भाज्याची फोडणीची तयारी एकदाच करून घेतली. म्हटलं चला दोन्ही बाजूंची तयारी एकत्र करून घेतली तर थोडं काम माझं सोपी होईल. आधी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि आता इथे फोडणीला सुरुवात केलेली आहे. सो आता पूर्ण स्वयंपाक तर मी तुमच्यासोबत शेअर करू शकणार नाही, कारण पूर्ण कुकिंग दाखवायला गेलं तर व्हिडिओ इतका मोठा होऊन जातो आणि तुम्ही लोक व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात बघत नाही. पण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला माझे असे डेली रुटीन, माझे डेली व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओच्या मागे मी खरंच खूप मेहनत घेते. 2 मुलं, घरचं, बाहेरचं, मुलांचं आणि माझं सगळं मॅनेज करून शक्य तितकं चांगल्यात चांगला व्हिडिओ मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून तुमच्याकडून मला फक्त एक छोटासा सबस्क्राईब हवा आहे. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खरंच खूप मायने असते. सो त्यानंतर इथे मी भाज्यांची फोडणी जी आहे ती सुरुवात केलेली आहे. आणि बरेचदा काय होते ना, भांडी वॉश केली किंवा हात धुतले
तर हात पुसायला मी चक्क माझा ड्रेसचाच वापर करते. त्यामुळे ना एडिटिंग करताना मला कधी कधी लक्षात येते की ड्रेस जो आहे तो दोन्ही बाजूनं खूप ओला दिसतो आणि खूप घाणेरडा दिसतो. म्हणून मी यावेळी एक छोटीशी नॅपकिन आणली आणि आता हात पुसायला मी आता ते नॅपकिन वापरणार आहे. त्यानंतर इथे मी कारलीची भाजी करून घेतलेली आहे. माझ्याकडे हिरवी मिरची अवेलेबल नव्हती म्हणून मी मिरची पावडर टाकून कारलीची भाजी केली. त्यानंतर मिक्स व्हेजसुद्धा सोबतच मी इथे बनवून घेतलेला आहे आणि चपात्यासुद्धा बनवून घेतल्या. आता गंमत अशी झालेली होती की कुकरमध्ये डाळ लावली होती पण कुकरची सिटी काही होतच नव्हती. म्हणून कुकर नीट बघितला तर एका बाजूला थोडंसं क्रॅक गेलेला दिसला. त्यामुळे त्याचं झाकण लावलंच नाही आणि आता डाळ दुसऱ्या पद्धतीने मी इथे शिजवून घेतली आहे. त्यानंतर पूर्ण जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं आणि दुपारी गेलेली होती मी भाजीपाला आणायला मार्केटमध्ये. कारण माझा फ्रीज तर आधीच पूर्ण एम्प्टी झालेला होता. म्हटलं चला आता फ्रीजसुद्धा नीट भरून काढूया. जे काही भाजीपाला घ्यायचा होता तो सगळा घेतला. मी नेहमी 5 नंबरला येत असते भाजीपाला घ्यायला. आता घरी आल्यानंतर पुढचं काम म्हणजे आणलेला सगळा भाजीपाला नीट ऑर्गनाईज करून ठेवणं आणि त्यातल्या त्यात मुलांनासुद्धा मी स्कूलमधून येताना घेऊन आलेली होती. म्हणजे आता एकीकडे मुलं आणि दुसरीकडे भाजीपाल्याची पिशवी दोन्ही काम मला एकाच वेळी जे आहे ते मॅनेज करायचं आहे. सो आधी तर मुलांना दूध देऊन दिलं. त्यानंतर मी इथे माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे. सो मी नेहमी भाजीपाला आणल्यावर जे आहे ना आधी वॉश करते, त्यांना छान सुकू देते आणि मगच मी फ्रीजला ऑर्गनाईज करत असते आणि हे बरेचदा मी तुम्हाला बरेच ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. त्यानंतर छान अशी मस्त कोथिंबीर होती. खरं तर कालच्याच दिवशी आम्ही कोथिंबीर आणलेली होती पण ते कोथिंबीर बघून माझं मन इतकं झालं की मी घेऊनच टाकली. सो आता इतकी मोठी कोथिंबीर आणलीच होती तर म्हटलं चला सोबतच जे आहे ते छान नीट असं निवडून जे आहे ते ठेवून देते. नाहीतर काय होते ना कोथिंबीर बरेच वेळ जर अशीच असली की मग ती चिमल्यासारखी होते आणि मग निवडायला खूप त्रास होत असते. आता माझ्या फ्रीजमध्ये आधीपासूनच थोडी कोथिंबीर बाकी होती म्हणून नवीन आणलेली ही फ्रेश कोथिंबीर मी एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून दिलेली आहे. मला असं वाटते की एअरटाईट डब्यामध्ये कोथिंबीर ठेवली ना तर ती थोडी जास्त फ्रेश राहते आणि लगेच खराब होत नाही. त्यानंतर माझं एक पार्सल आलेला होता जे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. सो मी हा वन पीस मागवलेला होता कारण आम्ही लवकरच एक मोठा टूर प्लॅन करणार आहोत जो मी तुम्हाला खूप लवकर शेअर करणार आहे. हा वन पीस मी शॉर्ट लेंथचा म्हणून ऑर्डर केला होता पण हा थोडा लॉंग आलेला आहे. पण खरं सांगायचं तर याचं कापड आणि क्वालिटी इतकी जास्त छान आहे की मला तो खूप आवडला आणि त्याला रिटर्न करावं असं मला अजिबात वाटलं नाही म्हणून मी त्याला ठेवून घेते. आणि सकाळपासून मम्मा इतकी कामं करती आहे म्हणून चिवने माझ्यासाठी मस्त असा चहा बनवलेला होता. मुलं जेव्हा आपल्यासाठी स्वतःहून काहीतरी करतात ना तेव्हा खरंच त्यांचं खूप कौतुक वाटते. त्यांची छोटीशी गोष्टसुद्धा आपल्याला खूप स्पेशल वाटायला लागते. सो चला आता आम्ही दोघी मैत्रिणी मस्त आमचा चहा जो आहे तो एन्जॉय करतो. त्यासाठी मी इथे स्पीकरवर मस्त अशी गाणी लावून दिलेली आहे. आता संध्याकाळचं वातावरण सुद्धा इतकं सुंदर झालंय ना आणि असं शांत सुंदर वातावरणामध्ये चहा आणि छान अशी गाणी म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन असते. सो आता मी गाणी ऐकत माझं थोडंसं ॲक्टिंग करणं सुरू केलं होतं आणि तिकडे चिवचं सारखं माझ्याकडे बघणं सुरू होतं की मम्मा काय करते. तिला कधी कधी असं वाटते की मम्मा या व्हिडिओसाठी काही ना काही ओव्हर ॲक्टिंग करत बसते. सो हा छोटासा आमचा मोमेंट होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. त्यानंतर आम्ही दोघींनी मस्त चहा बिस्किट घेतली आणि चहा इतका छान झालेला होता की एकदम परफेक्ट झालेला होता. आता दिवसातली बरीचशी छोटी मोठी कामं जी आहेत ती मी करून घेतलेली होती पण माझं अजून एक महत्त्वाचं काम बाकी होता. हा शू रॅक मला क्लीन आणि ऑर्गनाईज करून घ्यायचं होतं म्हणून आधी रॅकवरच्या सगळ्या वस्तू मी काढून घेतल्या आणि माझ्या काही डेकोरेटिव्ह वस्तू ज्या आहेत ते मी इथेच जे आहेत ते छान असं व्यवस्थित ठेवलेले असते. मी घरातली छोटी मोठी कामं करत असताना जे आहे ना हा स्पीकर बॉक्स यावर गाणी लावून जे आहे ते माझं काम एन्जॉय करत असते आणि हा खूप हँडी असल्यामुळे मी तो कुठेही घेऊन जाऊ शकते. कधी किचनमध्ये तर कधी बाल्कनीमध्ये तर कधी क्लिनिंग करताना सुद्धा. सो हा स्पीकरसुद्धा मी इथे छान शू रॅकवर व्यवस्थित मांडून ठेवला आणि मग पूर्ण शू रॅक छान असा ऑर्गनाईज करून घेतलेला आहे आणि नाईटमध्ये शू रॅकचा लुक असा काहीसा दिसत आहे. सो इथे तुम्हाला जे काही डेकोरेटिव्ह आयटम दिसत आहेत त्यातले काही मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत तर काही मी घरीच DIY केलेले आहे. आणि हा छोटासा डॉग जो आहे तो मी मागे नागपूरवरून आणलेला होता जो इतका सुंदर वाटत होता ना
की खूपच सुंदर. त्यानंतर मी आलेली होती नर्सरीमध्ये आणि आमच्या घरापासून नर्सरी अगदी 500 मीटरवरच आहे, त्यामुळे मी कधीही जाऊन कुठलाही प्लांट तिथून घेऊन येऊ शकते. सो इथे आल्यावर इतके छान छान प्लांट्स इथे होते ना, की एका क्षणासाठी मला असं वाटलं की खरंच इथेच खूप वेळ थांबावा आणि बराच वेळ मी इथे थांबलेली होती. खूप छान छान मी इथे व्हिडिओ जे आहेत ते शूट केलेले आहे आणि भरपूर मोठी म्हणजे ही नर्सरी होती. यामध्ये प्लांट्स होते, हँगिंग प्लांट्स होते आणि इतकंच नाही तर इथे ना खूप जास्त असे प्लांटरसुद्धा अवेलेबल होते आणि युनिक पीसेस होते. काही तर सिरेमॅनिकचे होते, काही काचेचे होते आणि काही प्लास्टिकचे होते. सो प्रत्येक प्लांटर मी बघितला. सो मागच्या वेळेस जो मी प्लांटर आणलेला होता ना, तो मी इथूनच आणलेला होता आणि वाजवी रेटमध्ये होते सगळे. सो म्हणून मी इथे छोटासा भाग जो आहे तो शूट केलेला आहे. सो चला, ज्या व्ह्यूने आज माझ्या दिवसाची सुरुवात केली होती ना, त्याच व्ह्यूकडे आता परत एकदा मी येऊन पोहोचले आहे. आता साधारण 8 वाजलेले आहेत आणि बाहेरचं वातावरण अगदी सकाळसारखंच सुंदर झालेलं आहे. पण आता माझं एक काम बाकी होतं. एंट्रन्सला मी हा कूलर ठेवलेला होता आणि चिवच्या पप्पांचं कित्येकदा म्हणजे वॉर्निंग देणं सुरू होतं की हा इथून हटव बाई, नाहीतर मग मी हा कूलर जो आहे तो बाहेर नेऊन टाकणार. सो म्हटलं चला, आता वेळही आहे आणि आज चिवचे पप्पा लवकर आलेले होते, म्हणून त्यांच्या मदतीने मी हा कूलर बाल्कनीमध्ये सेट करून घेतलेला आहे आणि मी माझ्या परीने कूलर जो आहे तो हलवण्याचा प्रयत्न करत होती. सो त्यांना म्हटलं की इकडे ठेवा, पण ते म्हणत होते की जाऊ दे, मला जिथे ठेवायचं आहे मी तिथेच ठेवून घेते. सो त्यानंतर स्वयंपाक केलेला होता, जेवण केलं. जेवण केल्यानंतर आम्ही बाहेर फिरायला आलेलो आहो आणि बाहेरचं वातावरण खरंच खूप छान आहे. आकाशाचा रंग अजूनही निळसरस आहे. सो आत्ता बहुतेक 9 वाजलेले आहेत आणि असा होता माझा आजचा पूर्ण दिवसाचा रुटीन. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. सो बाय एव्हरीवन.